जय शिवराय मित्रांनो, योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना धर्मामध्ये. मित्रांनो, सध्या सुरू असलेली जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि तोंडावर आलेला खरीप हंगाम या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी कृषी सज्जतेसाठी आढावा घेण्यासाठी एक नुकतीच महत्त्वाची मोठी बैठक ही घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला असून आता राज्यामध्ये खतांचे वितरण करताना शेतकऱ्यांना फार्मर आयडी ही सध्या काय केलेलं आहे, बंधनकारक करण्यात आली आहे. म्हणजेच आता अनुदानित खते खरेदी करताना ॲग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या शेतकरी ओळखपत्राच्या आधारेच ही करता येणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दे म्हणजे सध्या देशभरात ॲग्रिस्टेक योजना राबवली जात असताना या योजनेमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फार्मर आयडी हे जनरेट झालेले आहेत. याच कारणांमुळे संपूर्ण देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणजे पथदर्शी प्रयोग म्हणून महाराष्ट्रात फार्मर आयडीच्या आधारे रासायनिक खतांचे वितरण केले जाणार आहे. हा निर्णय घेण्यात का आला हे देखील सर्वात महत्त्वाचा आहे, कारण तुटवडा आणि काळाबाजार रोखण्यासाठी जागतिक परिस्थितीमुळे खतांच्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि याचबरोबर याचा फायदा घेऊन विक्रेत्यांना काळाबाजार करू नये यासाठी हा निर्णय देखील सध्या घेण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच लिंकिंग आळा. मुख्य खतांसोबत इतर नको असलेली खते हे शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. लिंकिंग फार्मर आयडीमुळे याला आळा बसेल आणि वितरण अचूक होईल किंवा पारदर्शक होईल अशी माहिती राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील दिली आहे. हा निर्णय जरी चांगला असला तरी सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अजूनही बनलेले नाहीत किंवा प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत जर अचानक फार्मर आयडी सक्तीचा केला तर ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होऊ शकते. यामुळे या निर्णयाला शेतकऱ्यांचा विरोध किंवा अपेक्षा दर्शवला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतरच तो संपूर्ण देशात राबवला जाणार आहे. आता प्रत्यक्ष खत खरेदी या फार्मर आयडीचा वापर कसा होतो आणि शेतकऱ्यांना यातून काय दिलासा मिळतो हे पाहण्यायोग्य ठरणार आहे. ते देखील महत्त्वाचं आहे. या संदर्भात जे काही नवीन अपडेट्स येतील ते आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तरी ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.